नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण 1.4 सिमिलॅरिटी चॅप्टर क्वेश्चन नंबर 4 करतो. सोपा क्वेश्चन आहे, पण थोडंसं ट्रान्सफरमध्ये गोंधळ आहे, कन्फ्युजनमध्ये टाकले. हे बघा, क्वेश्चन आहे ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल LMN similar triangle PQR 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR 20 then find MN. आपल्याला माहिती आहे आपण क्वेश्चन लिहित नसतो, आपण गिव्हन लिहितो. मी ते गिव्हन आधीच लिहून ठेवले. यामध्ये एक गिव्हन दिले की these two triangles are similar and the measurement and QR measure. ते तिन्ही मी इकडे लिहिलेले आहेत गिव्हन मध्ये. आणि काय फाइंड आउट करायचं रॅमन. सोल्युशन मध्ये नेहमी आपण काय करतो तर जे पहिलं गिव्हन आहे ते इथे लिहितो. मी हे गिव्हन पहिलं इथे लिहिलं. आता या गिव्हनचा उपयोग काय करायचं ते आपण बघूया. ठीक आहे, साधी गोष्ट आहे विद्यार्थ्यांना. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, एरिया दिलेली आहे, मग एरियाचा रेशोच काढणं. एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन area of triangle PQR is equal to, माहिती तुम्हाला, is equal to इथे स्क्वेअर घेतात, साइडचं स्क्वेअर घेणार. आता त्याच्यात साइड कोणती दिली बघा. याच्यात काय दिले त्यांनी, QR दिले. QR 20, ही QR 20 दिली. म्हणजे इथे आपण QR लिहिणार पहिलं, मग इथे येणार MN. हा रेशो लिहिता आला पाहिजे, लिहिता येतो तो काय नाही साइडवरून, पण स्क्वेअर असं का लिहितात तर त्याला माहित. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया बाळांनो, इक्वेशन 1. आणि रिझन देणार आपण. रिझन काय देणार माहिती, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स असे. हे फर्स्ट इक्वेशन आहे. आता दुसरं गिव्हन दिले ते पण लिहूया. दुसरं गिव्हन त्यांनी काय दिले बघा आपल्याला, 9 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN. हे गिव्हन. चलो गिव्हन. आता मी याचा उपयोग करतो. कसं करायचं बघूया ना. काय नाही हो, आपल्याला हा रेशो पाहिजे. रेशो मध्ये LMN ट्रायंगल वर आहे, मग ह्याला आपण इथेच ठेवू आणि या PQ ट्रायंगलला सांगूया हा या ॲरो नुसार तू इकडे जा, आणि 16 सांगू तू इकडे ये. बघा, मग हा 16 इकडे आला तर इथे काय झालं, 9/16 झालं. आपल्याला जागा कमी आहे, इथे येणार 9/16 इज इक्वल टू हा LM एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. बरोबर आहे. आपण काय करणार, ह्याची जी व्हॅल्यू आहे, द व्हॅल्यू ऑफ इक्वेशन सेकंड सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. मग ही जी व्हॅल्यू याच्या खाली टाकायची आपल्याला. म्हणजे काय होणार आता बघा, ह्याची व्हॅल्यू तुम्हाला फ्रॉम इक्वेशन 2 मध्ये हे लिहितो आपण. काय देणार, 9 अपॉन काय लिहिणार 16 इज इक्वल टू काय लिहिणार MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. इथे म्हणायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2. खरं म्हणजे 2 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. झालं ना. आता इकडे दिसेल किंवा नाही मला माहित नाही, म्हणून मग मी हाच भाग पुन्हा इकडे लिहितो विद्यार्थ्यांनो. 9 है ना अपॉन 9/16 इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. आपल्याला यांच्यानं व्हॅल्यू विचारलेल्या असताना MN आणि QR म्हणजे स्क्वेअर नको, मग इथे म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट
ह्याला विचार तू कोणाचा रूट आहे, तो म्हणाल मी कोणाचा स्क्वेअर आहे 3चा, म्हणजे 3 आता 16 कोणाचं स्क्वेअर आहे 16 4चं, मग 4 इथे तर माहित आहे कोणाचा स्क्वेअर आहे MNचा स्क्वेअर नाही लिहायचं, कोणाचा स्क्वेअर आहे QR चा. आता याच्यात आपण ना सबस्टिट्यूट अजून एक व्हॅल्यू राहिली 3/4 इज इक्वल टू MN तसाच राहणार. QR ची व्हॅल्यू दिले बघा QR V20 दिलेलं आहे. इथे आपण त्याला पुन्हा लिहूया, हे गिवन मधून घेतले हो आम्ही, हे गिवन मधून घेतले. मग 20 ला इकडे आणूया इकडे, मग इथे येणार 3/4 इंटू 20 है ना इज इक्वल टू MN. 4 5 5 3 15 MN 15. पुन्हा लिहू हवं तर MN इज इक्वल टू 15. मस्त पैकी एक छोटासा स्क्वेअर करूया. आन्सर है ना, गोंधळात टाकणार आहे छोटा, आपण गोंधळात टाकणार आहे, इथे गोंधळ होतो माझा पण बऱ्याच. तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण चौथा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. चौथा आहे का चौथाच आहे, 5वा नंतर करूया आणि 6वा. बाय.